लग्नानंतर होईलच प्रेम. हा पहा, पाहिलं ना, दुपारची डाळ गरम केली है ना. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आमचा डॉगेश भाई आजारी पडलाय. त्याला काहीतरी स्किन इन्फेक्शन झालं होतं, तर दवाखान्यात गेलते त्याला. तुम्हाला दाखवतो. शांत येतो, बिलकुल असं येड्यावानी करत नाही. तर पहिले खूप येड्यावानी करायचा. आता शांत बसलाय एका जागेवर. आता त्याला बाहेर राऊंड मारून आणलं. शांत बस रे. त्याला कॅप्सूल दिलती आणि क्रीम दिलती अंगावरती लावायला, म्हणजे स्किन मधून पण आणि बाहेरून पण लवकर. हे बघा, पूर्ण इथले पूर्ण केस गेले त्याचे, आणि त्याच्या पायाला पण झालतं कुठं तरी. ते का बरं झालं, कशामुळे झालं ते काहीच माहिती नाही. आणि त्याला आय थिंक गोडमुळे झालं असेल, कारण की घरातले खूप गोड देतात त्याला. की घरच्यांना सांगितलंय का गोड जास्त देत नका जाऊ त्याला, कारण की त्यांना वाटतं का लहान लेकरूचे काय पण दिल्यावरती ते पचवून घेतील. पण गोड नाही दिलं पाहिजे. मी डॉक्टरांना पण सांगितलं. डॉक्टरांना स्पेशली फोन दिला घरच्यांना लावून, तर घरच्यांना असं सांगा याला गोड नका दे. तर पिल्या इथे खेळतोय. पिल्या, हाय. हा जो खड्डा आहे ना, हा बघा, हा खड्डा हा पिल्याने बनवेली, आणि हा पण पिल्याने करेली. हा म्हणजे एकदम बारीक होता, इतका इतकासा होता है ना पिल्या. इतका होता, सांग त्यांना. इथं बरं त्यांना सांग कितका होता खड्डा. तिकडे बघा, तिकडं कितका होता. छोटासा होता ना. केवढा होता. हा, एवढा करंगळीचा नखा एवढा असा होता तिथं. तो बारीक खोल होत. त्याने रोज खड्डा खायला बादोकीची मध्ये घेतलाय बघा. हे बघा, त्याचं स्वप्न आहे का भीतीच्या त्या साईडला एक दिवशी तू इथपर्यंत पोहोचल. तो पोचशील ना. त्यांना इथून दाखवू का. हे बघा, त्यांचं कन्स्ट्रक्शन मोठे बिल्डर होणार आहे ते, है ना बिल्ल्या. हे बघा, हा तर खूप मोठा आहे. हा कोणी केला बिल्ल्या खड्डा. तुम्ही केला ना. अजून कुठं केलाय का. अजून कुठे हे तुम्ही केले का. हे तुम्ही केले ना. तुम्हाला किती दिवस लागले करायला. किती दिवस लागले. इथं पण केले. किती दिवस लागले करायला. हा, 7 रुपये लागले का. तर एवढं करायला 7 रुपये लागले. आणि त्या किचन मध्ये आपली चालू आहे जेवणाची तयारी चालू आहे. काय दाखवू. काय. हा, छान. तर किचन जेवणाची तयारी चालू आहे आता. मस्त शेव आणलीये. शेव भाजी खायची इच्छा झाली होती, तर शेव वगैरे आणली मस्त. आता शेव भाजी, चपाती, कांदा, लिंबू मस्त. खूप मजा. काल चिकन खाल्लं तर रोज रोज चिकन चिकन कंटाळून जातो का. थोडं काहीतरी वेगळं ट्राय करू म्हणलो. काय करतोय. काय खाल्लं. शेव खाल्ली. बापरे, मला द्या. मला. थँक्यू. तर त्याला दवाखान्यात घेऊन गेलो. तर त्याचे मेडिसिन ते सगळे, हे बघा, क्रीम आहे, अजून भरपूर काही आहे. तर त्याला आम्ही ना असं याच्यात देतो, अंड्यामध्ये. अंडा उकळवतो, भात देतो थोडासा. कारण की ना, थांब एक मिनिट. कारण की तो आहे ना, अशी डायरेक्ट गोळी दिली तर खात नाही तो. त्याचा भुगा करून द्यावा लागतो. तर मग आम्ही अंड भात असं कालवतो, मग त्याच्यामध्ये गोळीचा भुगा एकत्र करून त्याला देतो. झोपायच्या वेळेस त्याला ही क्रीम लावतो रात्रीची. टीव्ही बंद आहे, सकाळपासून टीव्ही चालू आहे. नवीन नवीन वस्तू घेतल्यावर माणूस दिवस रात्र चालूच ठेवतं. ही बघा. मग घेतली कशाला, बघायसाठीच घेतली ना. तुझं काय म्हणणं आहे. ही सिरियल वगैरे सगळं. आता मला कसं बिग बॉस बघतो. आणि ही कुठली सिरियल बघती का. हा, लग्नानंतर होईलच प्रेम. ही ती सिरियल बघते, मी बिग बॉस बघतो. तर आमच्या सगळे आणि दोन्ही सिरियलचा टाइम एकच राहतो.
हा कोण आला? कोण येतो बघू? कोण आहे? दाखव कोण आहे. नका मारू त्याला. कोण आहे तो? मुंगळा होता का? तर आता धुवून घेतो हात वगैरे. हात खूप खराब झाले. हे बघा तुझ्या अंड्याच्या. तुम्ही जेवणार नाही? नाही मला झोपून घ्या. काय करताय? काय ते? कोण आहे होते? कोण? स्पायडरमॅन. हा तुम्हाला माहिती स्पायडरमॅन. चला मग जेवायचं ना. हा चला जेवायला बसा खाली चला. योगेश भाईला घरी येऊन 4.5-5 वर्ष झाले असतील. पण इतक्या वर्षात तो कधीच असं त्याला काही प्रॉब्लेम झाला नाही. त्याला मी ना मुरुड वरून आणलं होतं. मामाकडे कुत्री होती ना लहान्या मामांकडे पॉमिलियन. तिला पिल्ले झाले होते ना तेव्हा तुम्ही त्याला गाडीमध्ये आणलं होतं. ट्रेन मध्ये बसून आणलं होतं. ते पण एक टारली होती त्या टारली मध्ये आणलं होतं. तेव्हापासून तेव्हा ते म्हणजे खूप आता पण ते खूप वेड्याने करतं. पण आता शांत झालाय आजारी त्याच्यामुळं. तो जेवण करतोय तो. आणि आता आम्ही पण जेवण करून घेतो. हो ना पिल्ल्या. पिल्ल्यांनी आम्ही पण जेवण करतो. जेवण ना. तर भाजी तयार होती वाटतं इकडं. भाजी कुठे? गॅस बंद 5 मिनिटं थांबा. शेव टाकली त्याला उकळत काय डाळ बघितलं ना त्याने तो खड्डा तुम्ही केलाय ना. तुला येतोय सुगंध. हा हे बघा मस्त पोटभर जेवण करतो. संग डाळ पण आहे. दुपारची डाळ गरम केली आहे ना. इथं पण थोडा सुगंध येतोय मला. बिना हलवताच याने पण थोडस खाल्लंय. मी औषध गोळ्या ना ते वरच टाक. तुला पण जायचंय का? हा मम्मीने नाही दिलं तुला. अरे मग आता काय देऊ? तिखट देऊ तुम्हाला? तुम्ही तिखट खाशाल का? तुम्हाला आवडतं तिखट? माझी पण तब्येत डाऊन आहे. सर्दी खोकला एक घास खातो. चपाती तर मी जास्त खात नाही. बाजूला मेथीची भाजी पण आहे. डाळ भात मेथीची भाजी फेवरेट आहे. तर मला माहित असं डाळ भात मेथीची भाजी तर मी शेव नसती आणली. कारण की ती डाळ भात मेथीची भाजी माझी बेस्ट फेवरेट आहे. मेथीची भाजी पण इथेच आहे. तुला आवडती मेथीची भाजी? नाही. तुम्हाला काय आवडतं मग? तिखट आवडतं का? हॅपी बर्थडे. सगळं खायचं. तिखट बोलला आणि नाही खाल्लं तर बघ पाठीमाग सरक पाठीमाग. दाखवा बरं मला खाऊन. खा गरम आहे. त्याला जेवायच्या पहिले पाणी लागतं. त्याला माहिती तिखट आहे. मी एक घास खातो. ओके. कांदा कापला. हे देख रोहित चेहरा अर्धेवट काम करती. तिला म्हणलो होतो मी अशी कांदा काप मस्त पाव माझी. आणि आपण तर खायच्या पहिलेच पाणी पिलं. बघ तो खा. काय आलं? गरम आहे का? मग आता फूक मारा. झालं का थंड? आता ती कांदा कापतीये. तर कांदा कापते ती आणि खूप छान झालंय. लेट पण थेट कांदा कापायची प्रोसेस चालू आहे आता इथं. तर कांदा कापायला भरपूर टाइम होईल. जेवायला पण भरपूर टाइम होईल. आता आमचा बिग बॉस चालू होईल. आणि ती कुठली सिरियल ती? लग्नानंतर होईलच प्रेम. हा पाहिलं ना. अशा सिरियल बघती. तर मग आता जेवण करतो. खूप टाइम होईल. त्याला क्रीम पण लावायची. तो पण लवकर झोपून घेतो. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. कांदा आलेला आहे. लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.
बाय करा त्यांना. बाय. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.